एका सामान्य कुटुंबातील मुलगी लग्न केलं एका ऑटो रिक्षा चालकाशी। मात्र पैशाची गरज काही भागेना, त्यामुळे कुटुंबासाठी पैशाची गरज पूर्ण करावी म्हणून सेक्स रॅकेट हिनं सुरू केलं। पुण्यात तब्बल 25 वर्ष सेक्स रॅकेट चालवणारी ही पहिली महिला। तिच्या बंगल्यात खून झाला आणि तिचा हा व्यवसाय उघडकीस आला। पुण्याच्या या कुख्यात महिलेवर चित्रपटही येणार होता, मात्र तिची स्टोरीज चित्रपटापेक्षा सुद्धा भयंकर होती। 5 महिन्यात तिनं 250हून अधिक एजंट असलेली देशव्यापी वेश्या व्यवसायाचं रॅकेटचं जाळं निर्माण केलं होतं। तिच्या बेकायदेशीर व्यवसायात नोकरशहा तर होतेच, पण राजकारणी क्लायंट असल्याचा देखील आरोप होता। कदाचित तुम्ही ओळखलंही असेल। मी बोलतेय बेकायदेशीर देह व्यापार करणारी लेडी डॉन म्हणून कुप्रसिद्ध असलेली कल्याणी देशपांडे हिच्याबद्दल। नमस्कार मंडळी, मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा हा क्राईम रिपोर्ट। सुरुवात करूया कल्याणी लेडी डॉन कशी बनली यापासून। तर मंडळी, राजस्थानी कुटुंबात जन्मलेली कल्याणी सुरुवातीला उदरनिर्वाहासाठी ब्युटी पार्लरमध्ये काम करायची। तिने एका रिक्षा चालकाशी लग्न केलं, ज्याच्यापासून तिला एक मुलगा झाला। आपल्या पुण्यातील बाणेर परिसरात राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबाला तुटपुंज्या उत्पन्नावर जगण्यासाठी संघर्ष करावा लागायचा। कल्याणीचा तरुण मुलगा काही कारणानं गंभीर भाजला गेला। त्याच्या वैद्यकीय खर्चासाठी तिला पैशांची गरज भासू लागली। या अत्यंत गरजेच्या काळात तिची एका महिलेशी भेट झाली, जी तिच्या ब्युटी पार्लरमध्ये मेकअपसाठी नेहमी यायची आणि स्वतःला वेश्या असल्याचं सांगायची। कल्याणीच्या दुर्दशेबद्दल सहानुभूती दाखवत त्या महिलेनं आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी वेश्या व्यवसायाचा मार्ग सुचवला। जलद पैशाच्या मोहात पडून कल्याणीनं ही वेश्या व्यवसायाच्या जगात उडी घेतली आणि सुरू झाला तिच्या अधपतनाचा प्रवास। सध्या कल्याणी उर्फ जयश्री उर्फ टीना उमेश देशपांडे म्हणजेच पुण्यातील कुप्रसिद्ध कल्याणी देशपांडेला पिंपरी चिंचवडच्या अंमली विरोधी पथकानं आंध्र प्रदेशमधून बेड्या ठोकल्या आहेत। पिटासह मोका गुन्ह्यामध्ये शिक्षा भोगून आलेली कल्याणी गांजा विक्री रॅकेटची ही मास्टर माइंड आहे बरं का। काही दिवसांपूर्वी अंमली पदार्थ विरोधी पथकानं कल्याणी देशपांडेच्या गांजा रॅकेटचा पर्दाफाश केला होता। तिच्या पतीसह जावयाला देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या, मात्र कल्याणी देशपांडे फरार होण्यात यशस्वी झाली होती। अखेर तिला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं आणि या अटकेमुळे कल्याणी देशपांडेची ही डेंजर स्टोरी पुन्हा एकदा चर्चेत आली। कल्याणी देशपांडेला आतापर्यंत किमान 3 वेळा अटक झाल्याची नोंद आहे, परंतु तिच्यावर एकूण 20हून अधिक गुन्हे दाखल आहेत, ज्यामुळे ती अनेकदा पोलिसांच्या ताब्यातही आली आहे। ऑगस्ट 2016ला पुण्यातील कोथरूड भागात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालवण्याप्रकरणी कल्याणी देशपांडेला अटक झाली होती। या प्रकरणात तिच्यावर अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा म्हणजेच पिटा आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजेच मोक्का अंतर्गत कारवाई झाली होती। यामुळे ती महाराष्ट्रातील पहिली महिला ठरली जिला मोक्का अंतर्गत शिक्षा झाली। त्यानंतर डिसेंबर 2022ला हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट प्रकरणात तिला विशेष न्यायालयानं 7 वर्ष सक्त मजुरी आणि 10 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली। या प्रकरणात तिचा सहकारी प्रदीप गवळी यालाही शिक्षा झाली होती आणि आता म्हणजे जून 2025 मध्ये गांजा तस्करीच्या रॅकेटमध्ये तिचा सहभाग असल्यानं तिला आंध्र प्रदेशातील ईस्ट गोदावरी जिल्ह्यातून अटक करण्यात आली। ती महिनाभर फरार होती, मात्र अखेर पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं तिच्यावर कारवाई केली। तिच्यावर डेक्कन, कोथरूड, चतुशृंगी, हवेली, विश्रांतवाडी, हिंजवडी, फरासखाना, विश्रामबाग आणि मार्केट यार्ड पोलीस ठाण्यांमध्ये खून, पिटा कायदा, मोक्का, फसवणूक, अपहरण, बलात्कार आणि अंमली पदार्थ विक्रीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत। 1990च्या दशकात कल्याणीनं पुण्यात वेश्या व्यवसाय सुरू केला। तिनं रशिया, दुबई, थायलंड, उझबेकिस्तान, बांगलादेश, पाकिस्तान तसंच दिल्ली आणि कोलकात्यामधील तरुणींना आणून हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालवलं। तिच्याकडे IT कर्मचारी आणि उच्चभ्रू ग्राहकांचा मोठा क्लायंट बेस होता। पुण्यातील एक उच्चभ्रू परिसरात कल्याणी देशपांडे तिच्या बंगल्यातूनच व्हिनस एस्कॉर्ट्स नावाची एस्कॉर्ट्स एजन्सी चालवत होती। पाषाण रोड जवळ तिचा हा बंगला होता। हा बंगला वेश्या व्यवसाय आणि गुन्हेगारीसाठी प्रसिद्ध होता। कल्याणीचा हा व्यवसाय बिनबोभाट सुरू होता। पुण्यातल्या बऱ्याच IT कंपन्यांमध्ये ती हाय प्रोफाईल रॅकेट चालवायची। डिसेंबर 2007 मध्ये
याच बंगल्यात अनिल ढोले नावाच्या व्यक्तीचा खून झाला। अनिल ढोले हा कल्याणीचा जवळचा सहकारी। अनिल ढोले याच्या हत्येमुळे कल्याणीचा वेश्या व्यवसाय उघडकीस आला। अनिल ढोले हा मुंबईहून वेश्या व्यवसायासाठी कॉल गर्ल्स आणण्यासाठी एजंट म्हणून काम करत होता, असा आरोप सध्या केला जातो। ढोले याच्या हत्येनंतरही कल्याणीचा व्यवसाय सुरूच होता। पुणे आणि इतर भागात वेश्या व्यवसायासाठी देश विदेशातील मुलींचा पुरवठा करत ती होती। कल्याणीनं एक मोठं नेटवर्क तयार केलं होतं। कल्याणीनं हॉटेल व्यावसायिक आणि त्यांच्याशी संबंधित गुन्हेगारी सिंडिकेटमध्ये एक मजबूत नेटवर्क बनवलं होतं। तिचे अनेक हाय प्रोफाईल क्लायंट होते। याशिवाय कल्याणीला गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याबद्दल अनेक वेळा अटकही करण्यात आली होती। कल्याणी विरुद्ध मुंबईतही फौजदारी खटला दाखल करण्यात आला होता। डिसेंबर 2005 मध्ये पुण्याच्या बाहेरील एका हॉटेलमध्ये सेक्स वर्करच्या हत्येत कल्याणीचं नाव देखील समोर आलं होतं। त्यानंतर पहिल्यांदाच तिच्या विरुद्ध मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। 2022 मध्ये तिला आणि तिच्या सहकार्याला 7 वर्ष सक्त मजुरी आणि 10 लाख रुपये दंडाची शिक्षा झाली होती। ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना होती जिथे पिटा आणि मोक्का अंतर्गत शिक्षा झाली होती। 7 वर्षांच्या शिक्षेनंतर ती 2023 मध्ये तुरुंगातून बाहेर आली। सुटकेनंतर तिने व्हॉट्सअप स्टेटसवर लेडी डॉन कल्याणी इज बॅक असं लिहून पुन्हा गुन्हेगारी विश्वात प्रवेश केला। तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तिने पुण्यात गांजा तस्करीचा व्यवसाय सुरू केला। तिचे पती म्हणजेच उमेश, चुलत जावई अभिषेक रानवडे आणि पुतणी ऐश्वर्या रानवडेसह तिने पाषाण सूत रस्त्यावरील कल्याणी कलेक्शन दुकानातून हे रॅकेट चालवलं। 24 मे 2025 रोजी पिंपरी चिंचवड पोलिसांनी तिच्या दुकानावर छापा टाकला। यात 20.736 किलो गांजा आणि 11.27 लाख रुपये जप्त झाले। तिच्या तिन्ही साथीदारांना अटक झाली, परंतु कल्याणी पुन्हा एकदा फरार राहिली। महिनाभर फरार राहिल्यानंतर 17 जून 2025 रोजी तिला आंध्र प्रदेशातील ईस्ट गोदावरी जिल्ह्यातून अटक करण्यात आली। कल्याणी देशपांडेकडे पाहिलं असता एक सुसंस्कृत, सुशिक्षित आणि उच्चभ्रू समाजातील बाई अशी तिची प्रतिमा वाटते। मात्र प्रत्यक्षात कल्याणी रेकॉर्डमधील एक अट्टल गुन्हेगार आहे। तब्बल 25 वर्षांच्या गुन्हेगारी कारकिर्दीत तिच्यावर 21 प्रकारची सेक्स रॅकेट आणि काही गुन्ह्यांच्या संदर्भात गुन्हे दाखल आहेत। मंडळी, अनेकदा कल्याणीला या प्रकरणात अटकही झाली, मात्र ती नेहमीच जामिनावर सुटून बाहेर यायची आणि पोलिसांना चकवा देत वेश्या व्यवसाय चालवत राहायची। तब्बल 25 वर्ष ती पुण्यात IT कंपन्यांना सेक्स वर्कर पुरवत होती। आता या सगळ्या प्रकरणाहून आपली पोलीस यंत्रणा गहाळ आहे की गुन्हेगार जास्त हुशार झालेत, हे आता तुम्हीच ठरवा।